इकडे पहा, असे हात ठेवायचे, चालू द्यायचे. एक झालं, दुसरं पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जोरात आवाज आला पाहिजे, येईल ना. तुम्ही जोरात आपटीत नाही. नंतर पहा, खूप रिलॅक्स असे हलवून करायचे. हलवा. हा झाला की हा घ्यायचा, बरोबर. आणि खूप छान येतो का दोन्ही तुम्ही आवाज. असाच या दिवशी आवाज येईल, तुमच्या गुडघ्याचं दुखणं गेलं. असा पाय घ्या, इकडून टाच पकडा, इकडून पंजाला फिरवा जोरात. आता इकडचा घ्या, फिरवा जोरात. येस. आणि गुडघा दुखायला लागला की तुम्हाला सांगितलं, द्या सांग पाय उचला वर, चालवा वर. बरोबर बरोबर. इथे ठेवा, दाबा इकडे, परत वर उचलायचं, दाबायचं, परत वर उचलायचं, दाबायचं, परत वर उचलायचं. बस. राम खाली ठेवायचं, लक्ष्मण उचलायचं, हलवायचं चांगलं जोर. बरोबर. असं इथे ठेवायचं, इकडून खाली वर, खाली वर, खाली वर. आणि सगळ्यात महत्वाचं, मागे पुढे, मागे पुढे, मागे. आणि आयुष्यात गुडघे दुखू नयेत म्हणून हे पाहिजे, तिसरं बोट धरा, धरा, खेचून घ्या चांगलं. खेचा खेचा, तुमच्या मनाने जेवढं खेचता येईल तेवढं. हे बोट खेचलं की आयुष्यात गुडघे दुखत. सगळ्यात साधा सोपा होता. आणि छान झोपायचं. धरा ना, कळ लागूच तर. हा, हे पहा, असं झोपायचं आणि हळून नुसते खाली वर, झोपल्या झोपल्या. आणि जेवढे 90 डिग्रीवर ठेवता येतील तेवढे ठेवा. रिलॅक्स. हळूहळू कमरे खाली उशी घ्या. खूप छान एवढ्या याच्यात रिझल्ट मिळेल. आणि झोपल्या झोपल्या बी फिरवायची, रपारप आपटायची, झोपल्या झोपल्या. कशाला गुडघे दुखतील बरं आयुष्यभर. साधं सोपं काम. नेहमी असे पाय ठेवले का हा गुडघा इथे टेकवायचं, हा इथे टेकवायचं, हा इथे टेकवायचं, हा इथे टेकवायचं. हवेत फिरवायची सायकल. बस. मागून पुढे, पुढून मागे. आयुष्यभर गुडघे त्रास देत नाहीत. आणि आपल्या गुडघ्यात जे कार्टिलेज असतं, त्या कार्टिलेजमध्ये लुब्रिकांट भरलेले आईने, ते हलवलं तरच बाहेर येतं. तसं येत नाही बाहेर, नुसतं हलवीत राहायचं, ते लुब्रिकांट बाहेर येतं. हे कार्टिलेज, लिगामेंटला सगळीकडे व्यवस्थित ते ऑइल मिळतं. आणि खूप छान. आपल्याच मनाला वाटतं माझे गुडघे चांगले. फक्त उठताना डाव्या कुशीवर व्हायचं, असं व्हायचं. याला विष्णू आसन म्हणतात. समुद्रात पहा, मोठा अजगर असतो, त्याच्यावर भगवान विष्णू असेच झोपले. फक्त किती वेळ ठेवायचं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णू भवभयहारं सर्वलोकैकनाथं. श्लोक म्हणायचा. ओके. कसं काय व्हिडिओ झाला मला सेंड करा, तेव्हा समजेल मला तुम्ही कसं काय केलाय, कसे काय फोटोग्राफ.